हारेगा कोरोना जीतेगा इंडिया अशी महत्वाकांक्षी मोहीम रिलायन्स उद्योग समूहाने सुरू केली आहे। त्यासाठी बहुस्तरीय ॲक्शन प्लॅन आखण्यात आलाय। कोरोना विरोधात ॲक्शन प्लॅन तयार करणारी रिलायन्स उद्योग समूह ही भारतातली पहिली खासगी कंपनी ठरली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया या संदर्भातल्या डिटेल्सवर। रिलायन्स उद्योग समूहाने पुढाकार घेतलेला आहे। भारतातलं पहिलं कोविड-19 हॉस्पिटल सुरू करण्यात आलेलं आहे। सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये 100 बेडचं उपचार केंद्र सुरू केलं गेलेलं आहे। सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन BMCच्या सहकार्याने हे उपचार केंद्र सुरू करण्यात आलंय। नाव सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल असंच असेल। विलगीकरण केलेल्यांसाठी विशेष वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत। विलगीकरण आणि उपचारासाठी अतिरिक्त सुविधा पुरवल्या जाणार आहेत। अनेक शहरांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाचं वाटप करण्याची सोय करून देण्यात आलेली आहे। NGOच्या सहकार्याने रिलायन्स फाउंडेशनकडून मोफत जेवण उपलब्ध करून दिलं जाणार आहे जे गरजू आहेत त्यांच्यासाठी। लोधिवलीमध्ये विलगीकरणाची सोय केली गेलेली आहे। RIL कडून लोधिवलीमध्ये सुसज्ज विलगीकरणाचं केंद्रच सुरू करण्यात आलंय। महाराष्ट्र सरकारकडे ते हस्तांतरित करण्यात आलंय। रिलायन्स लाईफ सायन्सेस कडून परिणामकारक टेस्टिंगसाठी टेस्ट किट आयात केलं जात आहे। व्हायरसवर उपचार शोधण्यासाठी डॉक्टर्स आणि तज्ञांचे अथक प्रयत्न सुरू आहेत। मास्क आणि वैयक्तिक सुरक्षा साधनं पुरवली जात आहेत। दिवसाला 1 लाख मास्क निर्मितीचं RILचं लक्ष्य आहे। आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांची तब्येत त्यांची काळजी घेणं ही गरजेचं आहे, म्हणून वैयक्तिक सुरक्षा साधनं त्यांना पुरवली जाणार आहेत रिलायन्स उद्योग समूहाकडून। RIL कडून मदत निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता 5 कोटींची प्राथमिक मदत ऑलरेडी दिली गेलेली आहे। कोरोना विरोधात लढण्यासाठी रिलायन्स उद्योग समूह आणि रिलायन्स जिओने पुढाकार घेतलाय। रिलायन्स जिओने इतर ग्राहकांसाठी माय जिओ ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। या ॲपमध्ये सेल्फ डायग्नोसिस टूल आणि इतर फीचर्स आहेत। कोणत्याही कंपनीची मोबाईल सेवा असणारे ग्राहक हे ॲप डाउनलोड करू शकतात। माय जिओ ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथं काय सुविधा आपल्याला मिळणार आहे त्याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। रिलायन्स जिओने सुद्धा पुढाकार घेतलाय। माय जिओ ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे, ते कुणीही डाउनलोड करू शकणार आहे। कोरोना व्हायरस सेल्फ डायग्नोसिस टूल इथे जायचंय, मग वर्क फ्रॉम होम बद्दल मार्गदर्शन केलं गेलेलं आहे। घरबसल्या वैद्यकीय सल्ला सुद्धा दिला जाणार आहे। देशभरातल्या टेस्ट सेंटरची यादी यामध्ये असणार आहे। कोरोना बद्दलच्या शंकांना उत्तरं दिली जातील या ॲपच्या माध्यमातून। तुमच्या भागातल्या हेल्पलाईनचे डिटेल्स दिले जाणार आहेत। कोणत्याही कंपनीच्या मोबाईलवर ॲप डाउनलोड करता येणार आहे। सगळ्या यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत। सरकार आणि प्रशासन सज्ज झालेलं आहे। आपल्यासाठी डॉक्टर्स घराबाहेर आहेत, नर्सेस घराबाहेर आहेत, पोलीस आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर आहेत, सफाई कर्मचारी आपल्या सुरक्षेची काळजी घेत आहेत। मग कृपया आपणही काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा। आपल्या कृतीतून काही चूक होत नाही ना याची सातत्यानं याचा विचार करा आणि अर्थातच एक सहकार्याचं पाऊल तुमच्याकडनं पडू द्या अशी विनंती। बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोरोनाचा धोका वाढत चाललेला आहे। सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय। डॉक्टर त्याचबरोबर सगळे जे आरोग्य सेवक आहेत ते सगळ्या जनतेसाठी काम करताना दिसत आहेत आणि लोकांना आता आवाहन करण्यात येते। न्यूज 18 लोकमत सुद्धा वारंवार आवाहन करतंय, घरी राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा। आणि याबद्दल सगळ्या बोलण्यासाठी, कोरोनाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर राजेंद्र बर्वे आहे, मनोविकार तज्ञ ते आहेत ज्येष्ठ। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे माणसं घाबरून जायला लागली आहेत आणि माणसाने आता या सगळ्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, कारण मनाची भीती ही माणसाला कमकुवत बनवते असं म्हणतात, त्याबद्दल सांगाल पहिल्यांदा? खरंय, असं आहे, सुरुवातीला आपण ज्या प्रकारे या साथीचे आपण वेगवेगळे टप्पे बघितले त्याचप्रमाणे मन देखील वेगळ्या टप्प्यातनं एखाद्या गोष्टीला, संकटाला सामोरं जात असतं। त्यातला पहिला टप्पा असतो ज्याला आपण डिनायल म्हणतो, जो आपण आता अनुभवला की जणू काही आपल्याकडे काही फारसं म्हणजे आपल्याकडे काही इतका प्रादुर्भाव होणारच नाही, इतकं काही आपल्याला धोका नाहीये असं अजूनही लोकांना वाटतंय। म्हणजे ते अजूनही डिनायल स्टेजमध्ये आहेत
की त्यांना लक्षात येत नाही की खूप गंभीर धोका आहे. दुसरी असते ती अँझायटीची स्टेट. आता ज्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे की खरोखरच गांभीर्याने याचा विचार करायला पाहिजे, त्या लोकांना खूप चिंता वाटते. म्हणजे आता आपण चिंतेच्या स्टेजमध्ये आहोत. त्याच्यानंतरची स्टेज असते ज्याला आपण म्हणतो की अँगर, म्हणजे खूप चीड येते, राग येतो की हे सगळं आपण करून सुद्धा काही फायदा होत नाहीये. नंतरची स्टेज येते की ज्याच्यामध्ये आपल्याला डिप्रेस्ड वाटतं की आता आपण हरलो, याच्या पुढे आपण काही लढू शकत नाही, आपला पराभव झालेला आहे. आणि त्याच्यानंतर काही काळाने डिप्रेशन तीव्र होत जातं आणि मग हळूहळू त्यातनं आपण रिझॉल्व्ह होऊ शकतो. महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण सध्या अँझायटीच्या स्टेजमध्ये आहोत. आपल्याला अँगरच्या स्टेजमध्ये जायचं नाहीये, आपल्या डिप्रेशनच्या स्टेजमध्ये जायचं नाहीये, आपल्या रिझोल्युशनच्या स्टेजमध्ये जायचंय. आता अँझायटीच्या स्टेजमध्ये होतं काय नेमकं, तर आपल्याला सगळ्याच लोकांची भीती वाटते, सगळ्याच गोष्टीची भीती वाटते. मृत्यूची तर भय प्रत्येकालाच आहे, भय इथले संपत नाही, ही तर गोष्ट खरीच आहे. पण आपण या गोष्टीचा एक रॅशनल आणि अॅक्युरेट विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपल्याला अॅक्युरेट इन्फॉर्मेशन मिळणं गरजेचं असतं. आपल्याला जर आता भीती घालवायची असेल तर एक वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे नॉलेज इज पॉवर. आणि ज्या माणसाकडे पॉवर असते नॉलेजची, तो घाबरत नाही. त्यामुळे ज्या ज्या रेग्युलर साइट्स आहेत की जिकडनं आपल्याला अचूक माहिती मिळू शकते, करेक्ट माहिती मिळू शकते, सायंटिफिक माहिती मिळू शकते, अशा सोर्स मधनच माहिती मिळवायची आहे. आपल्याला त्या सोर्सच्या पलीकडे जाऊन व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं येणारे असे जे काही सजेशन्स असतात ते आपल्याला अजिबात नकोय. आपल्या लक्षात आलं की या काळामध्ये आपल्याला जर अँझायटीचा पाडाव करायचा असेल, भीतीचा पाडाव करायचा असेल, तर वेल इन्फॉर्म्ड राहणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याकरता आपलं मन शांत ठेवणं, मनस्वास्थ्य टिकवणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता काही महत्वाची गोष्टी मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचे. अगदी डॉक्टर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आता म्हटलं जातं की इम्युनिटी पॉवर चांगली पाहिजे जर कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर, आणि इम्युनिटी ज्याची चांगली आहे त्याला हा कोरोनाचा त्रास, प्रादुर्भाव लगेच होत नाही किंवा होतही नाही. तसंच जसं शरीराचं आरोग्य महत्वाचं आहे तसं मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याबद्दल थोडंसं सगळ्या प्रेक्षकांना सांगाल. महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे शरीर महत्वाचं राखणं महत्वाचं आहे, तसं मन महत्वाचं राखणं महत्वाचं आहे. याचं कारण काय आहे की मन आणि शरीर, मनाचा ताबडतोब आपल्या शरीरावरती परिणाम होतो. ज्या क्षणी आपण दुःखी होतो, ज्या क्षणी आपण अतिशय तणावग्रस्त होतो, त्या क्षणी आपल्याला माहितीये की आपल्याला आपल्या शरीरामध्ये स्टिरॉइड्स पाजरायला लागतात. स्टिरॉइडचा आपल्याला मोठा फायदा असा असतो की आपण तत्क्षणी काहीतरी लढा करू शकतो. पण स्टिरॉइडने आपली इम्युनिटी खराब होत असते, खाली जात असते आणि त्यामुळे आपण अधिक वल्नरेबल होतो, आपण अधिक प्रोन होतो. त्यामुळे आपल्याला आपली जर अगदी डॉक्टर, मी तुम्हाला थांबवतोय. एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आता आपण बघणार आहोत. कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये आता न्यूज 18 नेटवर्कचा सहभाग झालेला आहे. इंडिया गिव्स मोहीम, ह्या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे. आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे, कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये न्यूज 18 लोकमत, न्यूज 18 नेटवर्क जे आहे, पूर्ण न्यूज 18 नेटवर्क सहभागी झालेला आहे. आणि हॅशटॅग इंडिया गिव्स मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. हॅशटॅग इंडिया गिव्स मोहिमेसाठी आता तुम्ही ट्विट करू शकता. या मोहिमेअंतर्गत तुम्ही लिहायचं आहे हॅशटॅग इंडिया गिव्स मोहीम. आणि या सगळ्यामध्ये कोरोना विरोधातल्या लढ्यात न्यूज 18 नेटवर्क सुद्धा सहभागी झालेला आहे. आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय. आतापर्यंत या सगळ्या मोहीम न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत सगळं पोहोचत होतं. न्यूज 18 लोकमत वारंवार पुढाकार या सगळ्यामध्ये घेतलाय. आम्ही तुमचा आमच्या यादीमध्ये समावेश करू. तुम्ही या पद्धतीने ट्विट करा हॅशटॅग इंडिया गिव्स या मोहिमेअंतर्गत. कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये न्यूज 18 नेटवर्क आता सहभागी झालेले आहेत आणि हॅशटॅग इंडिया गिव्स मोहिमेअंतर्गत तुम्ही ट्विट करा. आम्ही तुमचा आमच्या यादीमध्ये समावेश करू. आणि यामध्ये मिळालेली जी देणगी आहे ती पंतप्रधान सहायता निधीसाठी ही देणगी जी आहे ती आम्ही निधी जो आहे तो जमा करू. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय, कोरोना विरोधातला लढा हा अधिक तीव्र पद्धतीने उभारणं गरजेचं आहे आणि यामध्ये न्यूज 18 नेटवर्क सहभागी झालेली आहे. इंडिया गिव्स मोहीम न्यूज 18 लोकमतनं सुरू केलेली आहे आणि त्या अंतर्गत येणारा निधी आहे तो पंतप्रधान सहायता निधीसाठी
जमा केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ट्विट करा आणि त्या अंतर्गत या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करा आणि ट्विट सुद्धा तुम्ही #IndiaGives मोहिमे अंतर्गत करू शकता. आणि या सगळ्यामधून जो निधी जमा होणार आहे, या सगळ्यामधून जी देणगी जमा होणार आहे ती पंतप्रधान सहायता निधीसाठी जमा केली जाणार आहे. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये न्यूज 18 नेटवर्क सहभागी झालेला आहे. न्यूज 18 लोकमतनं पुढाकार घेतलेला आहे. पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करा आणि ट्विट करा आणि त्या सगळ्याचा समावेश जो आहे, तुमच्या नावाचा समावेश आम्ही आमच्या यादीमध्येही करू. कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये न्यूज 18 नेटवर्क सहभागी झालेले आहे. पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करा आणि त्या संदर्भातलं ट्विट करा. नेटवर्क 18 चे कर्मचारी 1 दिवसाचा पगार कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये पंतप्रधान सहायता निधीमध्ये जमा करणार आहेत. नेटवर्क 18 चे जे सगळे रिजनल, नॅशनल, इंटरनॅशनल चॅनेल्स आहेत, सगळे जो मीडिया ग्रुप आहे नेटवर्क 18 चे सगळे कर्मचारी 1 दिवसाचा पगार पंतप्रधान सहायता निधीसाठी जमा करणार आहेत. तुम्हीही पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करा आणि ट्विट करा #IndiaGives मोहीम. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करू शकता तुम्ही आणि पंतप्रधान सहायता निधीला मदत करा आणि ट्विट सुद्धा करा #IndiaGives मोहीम. त्याचबरोबर नेटवर्क 18 चे कर्मचारी, सगळ्या नेटवर्क 18 चे कर्मचारी 1 दिवसाचा पगार पंतप्रधान सहायता निधीसाठी देणार आहेत. रोजंदारीच्या कामगारांसाठी न्यूज 18 नेटवर्कनं मदतीचा हात पुढे केलेला आहे. कोरोनाच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी न्यूज 18 नेटवर्कने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आतापर्यंत नेटवर्क 18चा आतापर्यंत पुढाकार होताच, पण आता मात्र एक पाऊल पुढे टाकत नेटवर्क 18 पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करणार आहे आणि नेटवर्क 18 चे सर्व कर्मचारी जे आहेत ते 1 दिवसाचा पगार पंतप्रधान सहायता निधीला दिला जाणार आहे. रोजंदारी कर्मचारी जे आहेत, रोजंदारी कामगार आहेत, यांच्यासाठी सुद्धा न्यूज 18 नेटवर्कनं एक पाऊल मदतीचं पुढे टाकलेलं आहे. तुम्ही सुद्धा पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करू शकता आणि ट्विट करा न्यूज 18 #IndiaGives मोहिमेअंतर्गत नेटवर्क 18च्या या मोहिमेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये सगळेजण सहभागी होऊया. नेटवर्क 18नं यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि कोरोनाला हरवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम जबरदस्त अशी यशस्वी करूया. नेटवर्क 18 चे कर्मचारी 1 दिवसाचा आपला पगार पंतप्रधान सहायता निधीला देणार आहेत आणि तुम्ही सुद्धा पंतप्रधान सहायता निधीला मदत करा आणि ट्विट करा. कोरोनाला हरवण्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच नेटवर्क 18नं पुढाकार घेतलेला आहे. पंतप्रधान सहायता निधीसाठी नेटवर्क 18 चे सगळे कर्मचारी 1 दिवसाचा पगार देणार आहेत. रोजंदारीच्या कामगारांसाठी न्यूज 18 नेटवर्कनं मदतीचा हात पुढे केलेला आहे. तुम्हीही या मोहिमेत सहभागी होऊ शकता आणि कोरोनाच्या लढ्यामध्ये पुढाकार घेऊ शकता, एक पाऊल पुढे टाकू शकता, मदतीचा हात देऊ शकता. पंतप्रधान सहायता निधीसाठी तुम्ही मदत करू शकता आणि मदत करा आणि ट्विट करा आणि न्यूज 18 नेटवर्कनं सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी डॉक्टर राजेंद्र बर्वे आपल्या सोबत होते. कोरोना विरोधामध्ये कसं मानसिक संतुलन व्यवस्थित राखणं हे अतिशय महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. पुन्हा एकदा जाऊयात डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याकडे. डॉक्टर, मगाशी आपला एक प्रश्न सुरू होता, त्याचं उत्तर द्या सविस्तर. महत्वाची गोष्ट अशी आहे की मला गीताईमधला एक श्लोक आठवतो, उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी, आत्माची बंधू आपुला आत्माची आपला रिपू. म्हणजे आपलं मन हे आपल्या सगळ्यात जवळचं आता साथीदार आहे. आपल्या शरीराला साथ करणार आपलं मन आहे. त्यामुळे आपलं मनाचं आरोग्य टिकवणं, मनस्वास्थ्य टिकवणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता 5 महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यातल्या काही गोष्टी आपण थोडं
जमल्यास आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण करू. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारे अचानक घरी बसायला लागलेलो आहोत आणि या काळामध्ये आपण आता घरी बसायला लागलेलो आहोत की जेव्हा आपली अशी अपेक्षा पण नव्हती तेव्हा आपण घरी बसतोय, तेव्हा काही गोष्टींचं आपण पालन करूया. एक म्हणजे घरामध्ये अत्यंत शांतपणा, कौटुंबिक सौख्य नांदणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेला घरात अनेक वर्षांनी आपण एकत्र बरोबर राहत असलो तर बारीक सारीक गोष्टीवरनं भांडणं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे कॉन्फ्लिक्ट्स आपण टाळूया. पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण एकदा सुटीचा माहोल तयार करायचा नाहीये. अनेक लोक वर्क फ्रॉम होम करतायत, मी सुद्धा घरनंच काम करतो आहे. तर आपलं रुटीन पाळणं खूप महत्वाचं आहे. आपण अनेकदा सुटीवर असल्यानंतर केव्हाही झोपतो, केव्हाही उठतो, केव्हाही खातो पितो, काही करत असतो. हे आरोग्याच्या दृष्टीने, मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अजिबात बरोबर नाही. त्यामुळे आपलं जे रुटीन आहे, आंघोळीची वेळ, व्यायामाची वेळ, जेवणाची वेळ, चहा पाण्याची वेळ ही आपण पाळली पाहिजे आणि ती स्ट्रिक्टली ज्या प्रकारे आपण करत होतो म्हणजे आयडियल आहे त्याप्रमाणे आपण करता आलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे हे आपले रुटीन आपल्याला सोडून चालणार नाही. आपण काम करत असताना आपण व्यवस्थित आपले बाहेर जाण्याचे कपडे घालून आपण घरामध्ये वावरलं पाहिजे, ताकी आपल्या मनालाही जाणीव होईल की आय एम अलर्ट. आपल्याला अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे, जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर सोशल डिस्टन्सिंग आपण पाळू शकत नाही, साध्या गोष्टी आपण पाळू शकत नाही, जसं हात धुणं. ही आपण महत्वाची गोष्ट मानली पाहिजे आणि ते रुटीन मध्ये आणलं पाहिजे, तरच ते होऊ शकेल. त्याची हॅबिट झाली पाहिजे. आणि एकदा एखादी गोष्ट आपण परत परत करत राहिलो, 20 वेळा तरी एखादी गोष्ट केली, दिवसातनं आपण 1-1.5 तासांनी असे जर हात धुत राहिलो 2 दिवस, तरी आपल्याला आपोआप त्याची सवय लागेल. त्यामुळे हे आपण कधीही सोडून चालणार नाही. अगदी डॉक्टर, आपल्याला प्रेक्षकांच्या सुद्धा काही शंका येत आहेत. नाशिकवरून नितीन नेखे आपल्या सोबत आहेत. नितीनजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर साहेब, मी नितीन मेथी बोलतो नाशिकहून. तर मला एक प्रश्न विचारायचा होता की सध्या आता मास्क जे आहे त्याचं शॉर्टेज आहे मार्केटमध्ये, तर त्याऐवजी आपण रुमाल वगैरे जर तोंडाला बांधला तर चालेल का? आणि त्यावर आपण एक निलगिरी तेल वगैरे किंवा काही कापूर वगैरे आपण म्हणजे निलगिरी तेल आपण लावू शकतो का? तर त्यावर काय उपाय असू शकतो सर दुसरा अजून? की निलगिरी तेल लावणं, कापूर लावणं हे फक्त व्हॉट्सअप वरती आलेलं आहे. प्रत्यक्षात WHO, ICMR यांनी कोणीही सांगितलेलं नाहीये. आता रुमालाचा वापर हा टेम्पररी म्हणून आपण वापरू शकतो. मास्क वरती आताच आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकणार आहे, कारण फारच मोठी रेट पडलेली आहे. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या शरीरामध्ये व्हायरस कसा शिरतो. 4 प्रकारच्या गोष्टीतनं शिरू शकतो. आपलं तोंड जे ओलं असतं, नाक जे आतून ओलं असतं, डोळे जे आतनं मॉइस्ट असतात आणि कान, ही 4 एंट्री पॉइंट्स आहेत आपल्या शरीरातले. तर आपण कान तर बंद करून ठेवू शकत नाही, पण मास्क घातल्यानंतर काही प्रमाणात आपण कानाला प्रोटेक्ट करू शकतो, तोंडाला, नाकाला प्रोटेक्ट करू शकत असतो. ज्यांना खरोखरच धोका आहे त्यांनी 0 नंबरचा चष्मा लावून वावरणं गरजेचं आहे. पण सर्वसामान्य माणसांना, ज्यांना फक्त कोरोना बाधित आहेत, त्यांनी तो N95 मास्क वापरणं गरजेचं आहे. बाकीच्या लोकांनी सोशल डिस्टन्स मेंटेन केलं आणि साधे मास्क लावले तरी चालू शकेल. पण या बाबतीतली अधिक खात्रीला एक गोष्ट एखाद्या फिजिशियन कडनं मिळू शकेल. मी मानसिक रोग तज्ञ आहे, मनोविकार तज्ञ आहे, मानसोपचार तज्ञ आहे. माझी माहिती ही ICMR WHO कडनं आलेली आहे, याची तुम्ही पण दखल घेऊ शकता. अगदी जळगाववरून दुसरे प्रेक्षक आहेत रवींद्र कुडाळकर. रवींद्रजी, प्रश्न विचारा. नमस्कार राजेंद्र बर्वे सर, खूप छान वाटतं आज आपल्याशी लाईव्ह संवाद साधण्याची संधी न्यूज 18 लोकमतने दिली कोरोनाच्या निमित्ताने. आणि न्यूज 18 लोकमतने सुद्धा मोठं पाऊल उचलले, त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. सर, माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की एकमेकाबद्दल संशयानं पाहणं, यातनं मनाचा गोंधळ परस्परांबद्दल वाटतो, मग तो नातेवाईक असो किंवा मित्र असो, तर याबद्दल कसं प्रत्येकानं पाहावं, हा पहिला प्रश्न. दुसरं सर, मला असं विचारायचं आहे की अशा अवस्थेमध्ये, भीतीच्या अवस्थेमध्ये मन आणि शरीर या दोन्हींच्या आरोग्याचा समन्वय कसा साधावा, संतुलन कसं साधावं. आणि तिसरा प्रश्न असा आहे की दुर्दैवाने एखाद्याच्या कुटुंबात करोनाग्रस्त आढळला तर नातेवाईकांनी काय दक्षता घ्यावी, कशी पावलं उचलावीत. धन्यवाद आणि अभिनंदन. रवींद्र कुडाळकर, तुम्ही इतके नेमके प्रश्न विचारलेत की आमचे उत्तर देणं खूप सोपं झालेलं आहे. अशा काळामध्ये पटकन आपलं मन संशयी होतं, पण संशयी होण्यापेक्षा आपण अलर्ट राहणं खूप महत्वाचं आहे. अलर्ट हा शब्द जास्त महत्वाचा आहे. आपण सगळ्यांवरती संशय घेत बसलो तर आपण काहीही करू शकणार नाही, वावरू शकणार नाही, काम करू शकणार नाही. त्यामुळे आपण सतत अलर्ट राहिलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे. बाहेर पडत असताना आपण जर संचारबंदी लागू असेल तर अजिबात बाहेर पडता कामा नये. या अशा अर्थाने आपण एकमेकांना आपण जवळीक साधली पाहिजे, म्हणजे शारीरिक नाही किंवा प्रत्यक्ष जवळीक
नाही, पण मनाची जवळीक साधणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला मी म्हटलं होतं, गीताईमधला किंवा गीतेमधला श्लोक आहे, की आत्मा आपलाच बंधू असतो आणि आपलाच शत्रू असतो. त्यामुळे आपण शत्रुत्व पत्करायचं नाहीये, तर एकमेकांकडे अतिशय कंपॅशनेटली बघायचंय, एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायच्यात, तरच आपण एकमेकांना प्रत्यक्षामध्ये सपोर्ट करू शकतो, सहकार्य करू शकतो. त्यामुळे शत्रुत्व बाळगण्याचं किंवा अतिसंशय घेण्याचं काहीही कारण नाही. दुसरा तुमचा प्रश्न होता की मन आणि शरीर याचं संतुलन राखण्याकरता आपल्याकडे अतिशय महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. आपल्याला ते आपल्या इनहेरिटन्स मधनं मिळालेले आहेत. एक म्हणजे योगासनं, योगाभ्यास, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माइंडफुल मेडिटेशन. आता योगाभ्यासाचं महत्व असं आहे की शरीर आणि मन यांना जोडणारा योग असतो, आणि तो योग जेव्हा आपण करत असतो, म्हणजे योगासनं करत असतो, त्याचे अष्टांग मार्ग करतो आपण, हठयोगाने करतो, पण ज्याने आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या शरीरावर केंद्रित होतं, आपल्या श्वासावर केंद्रित होतं, आणि त्या योगे आपलं शरीर आणि मन एकत्र येतं, आणि मग आपण अधिक चांगलं संतुलन साधू शकत असतो. रवींद्र, खूप महत्वाची गोष्ट ही आहे की सातत्याने भीती वाटत असताना आपलं मन वॉन्डरिंग असतं, सतत भरकटलेलं मन असतं. असं म्हणतात की 50% म्हणजे जागेपणातला 50% वेळ माणसं ही फ्युचरची, भविष्यकाळाची चिंता किंवा बाहेर जुन्या गोष्टींचा रिग्रेट करण्यात घालवत असतात. 50% वेळ जेमतेम आपल्याला मिळत असतो, त्यातला काही कामाला जातो. 50% वेळ आपल्या नकळत आपण चिंताग्रस्त असतो, आणि या काळात जवळजवळ 75 ते 80% वेळ आपण चिंताग्रस्त असतो. त्यामुळे अशा चिंतेमध्ये आपलं मन भरकटत राहतं आणि आपलं शारीरिक स्वास्थ्य अजिबात ठीक राहू शकत नाही. त्यामुळे योगासनं करणं गरजेचं आहे, रेग्युलरली करणं गरजेचं आहे, आणि माइंडफुल मेडिटेशन करणं गरजेचं आहे. माइंडफुल मेडिटेशन मी का म्हणतो, याचं कारण असं आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारची ट्रँक्विलिटी, कोणत्याही प्रकारचं मन शांत होणं हा आपलं उद्दिष्ट नसून आपलं लक्ष केंद्रित राहणं आपल्या श्वासावर खूप महत्वाचं आहे. कारण लक्ष जर श्वासावर केंद्रित राहिलं तरच आपलं मन स्वस्थ होऊ शकतं. कारण असं आहे की आपण मेडिटेशनला किंवा माइंडफुल मेडिटेशनला बसलो, ज्याला आनापान मेडिटेशन म्हणतात, तरी सुद्धा ताबडतोब आपलं मन भरकटायला लागतं. ते कसं करायचं मी तुम्हाला एखाद्या मिनिटात करून दाखवतो. म्हणजे आपण जिथे बसलेलो असतो तिथे आपण बसू शकता. आपण चालत असला तर चालता चालता सुद्धा आपल्याला मेडिटेशन करता येतं, ज्याला चंक्रमण असं म्हणतात. आपण उभं राहून पण करू शकतो, स्टँडिंग मेडिटेशन पण करू शकतो. महत्वाचा फॅक्टर काय आहे तर 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. त्याचे काही नॅचरल कर्व्स असतात. नॅचरली आपला पाठीचा कणा हा असा निर्माण झालेला आहे की तो मानेमध्ये, छातीमध्ये, पोटामध्ये योग्य प्रकारे त्यांनीचे कर्वेचर आहे, ते आपण कर्वेचर मेंटेन केलं पाहिजे. त्याच्याकरता आपण काय करायचं तर आपले हात, आपण कुठेही असले तरी आपले हात आपण मांडीवर ठेवतो, मान थोडी खाली, आणि खांदे थोडे मोकळे करू शकत असतो, म्हणजे मागे खेचू शकत असतो. खूप जोरात नाही किंवा पडलेले पण नाही, जस्ट मागे घेतलेले आहेत. आता हे का महत्वाचं आहे, कारण जेव्हा आपण पूर्णपणे आपले खांदे मागे करत असतो, ब्रेस करत असतो, तेव्हा आपल्या शरीरामधली जी फुफ्फुसं असतात, लंग्स असतात, त्यांच्या कपॅसिटीज अधिक ओपन होत असतात. पर्टिक्युलरली जे अपायकल असतात, जे आपल्या कॉलर बोनच्या मागे असतात फुफ्फुसं, ती जास्त ओपन होत असतात, आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये योग्य तो ऑक्सिजन मिळू शकत असतो. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कोरोना सारख्या व्हायरसच्या रोगामुळे फुफ्फुसावरती परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याला शरीर मजबूत ठेवायचं म्हणजे काय तर आपल्याला फुफ्फुस अगदी म्हणजे डॉक्टर, कुठेतरी मेडिटेशन पण अतिशय महत्वाचं आहे, आणि प्रत्येकानं तुम्ही खरंच त्या प्रश्नांना अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन ही चर्चा अशी सुरू ठेवूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.